महाराष्ट्राच्या निवडणुकीतला आता शेवटचा टप्पा येत्या एक 2-5 दिवसावरती आलेला आहे। कधी नव्हे तेवढा महाराष्ट्र आज संतप्त आहे, उद्वेग आहे महाराष्ट्रामध्ये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचं सरकार आणणार म्हणजे आणणारच हा महाराष्ट्राने निश्चय केलेला आहे। आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती, त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो। त्यांच्याकडनं स्वराज्य कसं राखायचं हे महाराष्ट्राने पाहिलं। त्यांच्यावर दबाव आणला होता, दडपण, म्हणजे जसं आता पक्षांतर करायला लावतायत, पक्षात ये नाही तर जेलमध्ये जा। त्यांच्यासमोर तर जीवन मरणाचा प्रश्न होता, पण तरी सुद्धा काय त्यांचं वर्णन करावं, तरी सुद्धा अत्याचाराला न घाबरता न डगमगता प्राण गेला तरी 72 पण मी औरंगजेबासमोर झुकणार नाही, आणि त्यांनी तसं करून दाखवलं। हे आत्ताचे जे काही नेबळट लोक फिरतायत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकारच नाहीये। गेले 10 वर्ष आपण पाहतोय काही ठिकाणी प्रश्न विचारले जातात की तुम्हाला आत्ताच कसं कळलं? 10 वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर होतात, पण त्या 10 वर्षातले गेली 5 वर्ष आम्ही नव्हतो। 10 वर्षामध्ये कोणी कोणाच्या पाठीत वार केला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहात। आणि आम्हाला तेव्हा एक अशी आशा होती, शिवसेनेला आशा होती की मोदी काहीतरी करून दाखवतील। आणि मग एक त्यांच्या, जसं आपले उपमुख्यमंत्री म्हणतायत किती इंजिन लागतात त्यांची, डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, नुसती इंजिना बघून इंजिन लागतायत, डबे जोडतायत, डबे कमी पडतायत, पण इंजिन पुढेच सरकत नाही। 10 वर्ष नुसतं धापा टाकते, थापा